नमस्कार. टी-ई-टी पेपर 1 आणि पेपर 2 साठी मराठी पाठीमागील परीक्षेमध्ये विचारलेले पेपर 1 आणि पेपर 2 मधील वर्णविचार, वर्णमाला यावरती जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते आपण पाहणार आहोत. त्यांचं स्पष्टीकरण पाहूया आणि ज्याच्यामुळे तुम्हाला आता येणाऱ्या परीक्षेमध्ये कसाही प्रश्न विचारला गेला, तरी तुम्हाला तो सोडवता येईल. एक प्रश्न पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये विचारला जातो. या ठिकाणी आपण एक 13 पासून ते 21 पर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत, ते सगळे प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया. आणि असेच या ठिकाणी तुम्हाला टॉपिक वाईज जे प्रश्न विचारलेले आहेत ते सगळे आपण पाहणार आहोत. आता पेपर 1 साठी जो काही तुमचा परिसर अभ्यास असेल किंवा समजा मानसशास्त्र असेल. आता मानसशास्त्राचे जुने व्हिडिओ तुम्ही फक्त बघत चला. आपण नवीन सुद्धा जे टॉपिक आहे तो घेणार आहोत. त्यामुळे मानसशास्त्र बाबतीमध्ये कुठलंही टेन्शन घेऊ नका. आपण या ठिकाणी जे तुम्हाला सध्या जे गरजेचं आहे ते आपण देतोय. कारण या ठिकाणी IMP काय आहे? कारण मानसशास्त्र आपण ऑलरेडी जवळजवळ सगळं 90% कंप्लीट केलं आहे. ते जुने फक्त जे व्हिडिओ आहेत ते बघा. त्याचा बाहेरचा एकही प्रश्न येणार नाही आणि आता जे काही समजा नवीन प्रश्न 21 मध्ये विचारले गेले होते ते आपण टॉपिक प्लस जे प्रिव्हियस इयरचे जे काही सगळे 13 पासून ते 21 पर्यंत जे काही प्रश्नांचं विश्लेषण आहे ते आपण मानसशास्त्रामध्ये पाहणार आहोत. ज्याच्यामुळे तुम्हाला एकही बाहेरचा प्रश्न विचारला जाणार नाही. मराठीचं पण आपण तसंच करूया. त्याच्यानंतर परिसर अभ्यास असेल, समाजशास्त्र असेल आणि हिंदीचं तर आपण या ठिकाणी जे टॉपिक वाईज आपले लेक्चर आहे ते चालू आहेत. त्यामुळे जे व्हिडिओ तुम्हाला पडतील ते सर्व व्हिडिओज पहा. परिसर अभ्यास तुम्हाला टॉपिक वाईज ज्याच्यावरती प्रश्न 100% पडतील असेच टॉपिक या ठिकाणी तुम्हाला मिळतील. इतिहासाचे आपण बरेच टॉपिक या ठिकाणी कव्हर केले. ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल व्हिडिओ पहा. समाजशास्त्र आणि परिसर अभ्यासामध्ये मी टाकलेले आहेत. नंतर तुम्हाला भूगोलचे व्हिडिओज मिळतील. नागरिक शास्त्राचे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत आणि टॉपिक वाईज तुम्हाला विश्लेषण मिळेल आणि त्याच्यावरतीच प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. हेही तुम्हाला समजेल. ठीक आहे. आजचा या ठिकाणी आपण टॉपिक सुरू करूया. एक मराठी व्याकरण हा जो महत्त्वाचा टॉपिक आहे वर्ण विचार. तर आता या ठिकाणी वर्ण म्हणजे काय असतं आपल्या सर्वांना आपण सर्वजण याचा अभ्यास केला. एक रिव्हिजन बेसवरती आपण थोडक्यात बघणार आहोत की तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनीला वर्ण किंवा मूळाक्षरे असं म्हटलं जातं. वर्ण हे केवळ ध्वनी असतात. जे वर्ण असतात ते केवळ फक्त ध्वनी असतात आणि त्यामुळे त्यांना ध्वनी रूपे असं सुद्धा म्हटलं जातं. आता मराठीमध्ये एकूण 52 मूळाक्षरे आहेत. या वर्णांच्या मालिकेलाच वर्णमाला किंवा मूळाक्षरे असंही म्हटलं जातं. आता यामध्ये एक लक्षात ठेवायचं की जे वर्ण असतात ते कसे असतात तर व्यवस्थित असतात, सुव्यवस्थित असतात. कारण स्वर असतील, व्यंजन असतील, संयुक्त व्यंजन असतील, तर हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सिस्टमॅटिक आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्हाला प्रश्न विचारला गेला की मूळाक्षरे किंवा जे वर्ण आहेत ते कशा स्वरूपाचे असतात ते सुव्यवस्थित असतात. नंतर मराठी वर्णमालेमध्ये एकूण 14 स्वर आहेत. स्वरादी अ, आणि आ, अनुस्वार आणि विसर्ग हे 2 स्वरादी आहेत. 34 व्यंजने असतात आणि 2 विशेष संयुक्त व्यंजने क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजने आहेत. आता यामध्ये आपण जी वर्णमाला आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकूण 52 आहेत. आता याच्यामध्ये वर्णांचे एकूण 3 प्रकार या ठिकाणी पडले जातात. स्वर. स्वरमध्ये अ, आ, ए, ऑ, ई, उ, ऋ, ऋ, ए, ऐ, ओ आणि औ. स्वरादी आ. व्यंजन या ठिकाणी हे आहेत क, ख, ग, घ, न, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, न, त हे जे सगळे या ठिकाणी काय आहेत व्यंजन आहेत. आता स्वर म्हणजे नेमकं काय त्या ठिकाणी ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर मराठी भाषेमध्ये अ, आ, ई, उ, ऋ ऋ आहे. ए, ऐ, ä, ऑ, औ, असे एकूण 14 स्वर आहेत. म्हणजे तुम्हाला प्रश्न जर विचारला गेला की मराठी भाषेमध्ये स्वर किती आहेत 14 स्वर आहेत. कारण या ठिकाणी जे ä आणि ऑ आहे हे इंग्रजीमधून 2 स्वर या ठिकाणी आपण म्हणूया की त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. त्याच्यामुळे 14 स्वर मराठीमध्ये होतात. आता स्वरांचं 3 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. तर 3 प्रकारचं वर्गीकरण काय आहे याच्यामध्ये स्वरूपानुसार म्हणजे जे स्वरांचं स्वरूप आहे त्या स्वरूपानुसार एक या ठिकाणी 3 गटामध्ये वर्गीकरण होतं. त्याच्यामध्ये पहिला गट आहे स्वरूपानुसार ऱ्हस्व स्वर. म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो. कमी वेळ लागत असेल त्यांना ऱ्हस्व स्वर असं म्हटलं जातं. म्हणजे अ, ई, ऋ, उ आणि ऋ. तर यांना कमी वेळ लागतो. तर हे या ठिकाणी अ, ई, ऋ, उ आणि ऋ हे या ठिकाणी ऱ्हस्व स्वर आहेत. 5 ऱ्हस्व स्वर या ठिकाणी मराठीमध्ये आहेत. नंतर दीर्घ स्वर. ज्या स्वरांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये आ, ई, उ, ए, ऐ, ओ आणि औ. तर हे काय दीर्घ स्वर आहेत. लक्षात ठेवा दीर्घ स्वर किती आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 7 हे दीर्घ स्वर आहेत आणि या ठिकाणी जे 5 हे ऱ्हस्व स्वर आहेत. त्यानंतर संयुक्त स्वर. जे संयुक्त स्वर असतात ते म्हणजे काय की 2 स्वर मिळून तयार होणारे या ठिकाणी हे स्वर असतात. म्हणजे 2 स्वर या ठिकाणी एकत्र येतात त्यापासून संयुक्त स्वर होतात. संयुक्त स्वर एकूण 4 स्वर आहेत आणि याच्यामध्ये ए, ऐ, ओ आणि औ
आता हे जे संयुक्त स्वर आहेत ना, तर यांनाच हेच या ठिकाणी पहा दीर्घ स्वरामध्ये सुद्धा आहेत. म्हणजे लक्षात ठेवा की संयुक्त स्वर आणि दीर्घ स्वर कोणकोणते आहेत, म्हणजे संयुक्त स्वर आणि दीर्घ स्वर या दोन्ही प्रकारामध्ये कोणते स्वर येतात, तर ए, ऐ, ओ आणि औ हे दोन्ही प्रकारामध्ये येतात. तर असा वेगळा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा संयुक्त स्वर, कारण हे कोणापासून तयार होतात, तर बघा अ अधिक इ किंवा ई ए होतो, आ अधिक ई किंवा ई यापासून ऐ होतो, अ अधिक उ किंवा उ यापासून ओ होतो, औ हा स्वर या ठिकाणी आ अधिक उ किंवा उ यापासून आ हा स्वर तयार होतो. तर अशा प्रकारे पहा स्वरूपानुसार ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त स्वर. नंतर पहा स्वरांच्या उच्चारानुसार दोन प्रकार पाडले जातात. पहा उच्चारानुसार त्याच्यामध्ये पहा सजातीय स्वर. सजातीय म्हणजे पहा एकाच जातीचे एकाच उच्चार स्थानांमधून जाणारे जे स्वर असतात त्यांना सजातीय स्वर असं पहा म्हटलं जातं. म्हणजे आ एकाच या ठिकाणी स्थानामधून पहा उच्चार त्यांचा होतो. उ उ, ओ औ, ई ई, ऐ ए ऐ. तर यांना पहा सजातीय स्वर यांना पहा म्हटलं जातं. नंतर विजातीय स्वर म्हणजे या ठिकाणी भिन्न भिन्न उच्चार स्थानामधून म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणावरून ज्या स्वरांचा उच्चार होतो त्यांना विजातीय स्वर असं पहा म्हटलं जातं. जसं अ ई हे या ठिकाणी विजातीय आहेत. उ ए, ओ रू, अ ई, अ उ. तर हे आहेत पहा विजातीय स्वर. तर लक्षात ठेवा विजातीय आणि पहा सजातीय हे आहेत उच्चारानुसार स्वरांचे प्रकार. त्यानंतर पहा स्वरांच्या उत्पत्ती अनुसार एकूण दोन प्रकार पडतात. स्वरांच्या उत्पत्ती अनुसार दोन प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहा सिद्ध स्वर आहेत. सिद्ध स्वर म्हणजे काय, जे स्वर स्वतंत्र असतात. लक्षात ठेवा सिद्ध स्वर म्हणजे जे स्वर स्वतंत्र असतात, स्वयंभू असतात आणि मूळ स्वर ते असतात. त्यांना त्यांची उत्पत्ती ही इतर स्वरांपासून झालेली नसते, म्हणजे ते मूळच असतात. या ठिकाणी त्या स्वरांना सिद्ध स्वर असं पण म्हटलं जातं. म्हणजे स्वतंत्र, स्वयंभू आणि मूळ स्वर असतात. त्यांची उत्पत्ती इतर स्वरापासून होत नाही, ते असतात पहा सिद्ध स्वर म्हणजे थोडक्यात मूळ स्वर. तर याच्यामध्ये पण ऱ्हस्व जे स्वर असतात ते या ठिकाणी सिद्ध स्वर आहेत. म्हणजे अ, ई, उ, रू, ऋ, ऍ. तर हे या ठिकाणी सिद्ध स्वर आहेत. तर हे इतर स्वरापासून तयार होत नाही. दुसरा प्रकार असतो पहा साधित स्वर. आता साधित स्वर म्हणजे काय, की मूळ स्वरापासून बनलेल्या स्वरांना पहा साधित म्हणजे काय, की दुसऱ्यापासून तयार होणं. म्हणजे दीर्घ स्वर याच्यामध्ये येतील संयुक्त स्वर. कारण जे ऱ्हस्व स्वर आहेत ते कोणापासून बनवू शकत नाही. दीर्घ स्वर हे इतरांपासून बनतात, ज्याच्यामध्ये आ, ई, उ आणि अ हे दीर्घ स्वर हे साधे स्वर आहेत. नंतर संयुक्त स्वर जे आहेत ए, ऐ, ओ आणि औ हे सगळे या ठिकाणी पहा इतर स्वरांपासून पहा बनलेले आहेत. हे साधे स्वर. लक्षात आलं या ठिकाणी सिद्ध स्वर आणि पहा साधे स्वर, हे लक्षात ठेवा. नंतर स्वरादी. मराठीमध्ये ज्या वर्णांचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना स्वरादी असं पहा म्हटलं जातं. स्वर अधिक आदी. तर या ठिकाणी पहा स्वरादी. तर मराठीमध्ये दोन स्वरादी असतात पहा आणि आहा. म्हणजे या ठिकाणी अनुस्वार आणि विसर्ग यांचा समावेश या स्वरादीमध्ये पहा होतो. नंतर मराठीमध्ये पहा एक वेगळा प्रकार या ठिकाणी आता आहे की आदत्त स्वर. यांना आदत्त स्वर असं पहा म्हटलं जातं. आदत्त स्वर म्हणजे काय, की जे स्वर इंग्रजीमधून आलेले आहेत पहा ऍ आणि अ हे नवे स्वरादी ही इंग्रजी भाषेतून आलेले आहेत, इन्क्लूड केले गेले आहेत. त्यांना आदत्त स्वर असं पण म्हटलं जातं. लक्षात ठेवा हे आदत्त स्वर ऍ आणि अ हे आहेत स्वरादी, अनुस्वार आणि विसर्ग हे आहेत. नंतर पहा व्यंजन. आता या ठिकाणी वर्णमधला प्रकार आहे महत्वाचा व्यंजन, की ज्याचा उच्चार करत असताना जिभेचा कंठ, तालू, मुर्दा, दात आणि ओठ या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असं पण म्हटलं जातं. त्यांना काय म्हटलं जातं व्यंजन, म्हणजे जिभेचा कंठ, तालू, मुर्दा, दात, ओठ या अवयवांशी स्पर्श होत असेल तर ते व्यंजन असतात. एकूण व्यंजन किती आहेत मराठीमध्ये, तर एकूण 36 व्यंजने या ठिकाणी आहेत. व्यंजनांचे 5 प्रकारामध्ये वर्णन केलं जातं पहा स्पर्श व्यंजन, अर्धस्वर व्यंजन, उष्मा किंवा घर्षक व्यंजन, महाप्राण आणि स्वतंत्र व्यंजन. तर हे 5 प्रकार आहेत. आता एक एक प्रकार या ठिकाणी आपण पाहूया. याच्यामध्ये पहा स्पर्श व्यंजन. स्पर्श व्यंजन कोणाला म्हटलं जातं, तर बघा याच्यामध्ये स्पर्श व्यंजनामध्ये काही गट पडलेले आहेत. याच्यामध्ये पहा पहिला आहे पहा कठोर वर्ण. याच्यामध्ये ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो तर त्यांना कठोर वर्ण असं पहा म्हटलं जातं. उच्चार करायला पहा थोडासा जोर द्यावा लागत असेल ते कठोर वर्ण असतात. याच्यामध्ये पहा क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प आणि फ. लक्षात ठेवा हे तुम्ही पाठच करून ठेवायचे आहेत. जे कठोर वर्ण असतात, कठोर वर्ण ज्याच्यावरती आपला उच्चार करायला जोर द्यावा लागतो ते सगळे कठोर वर्ण आहेत. हे स्पर्श व्यंजन मध्ये या ठिकाणी पहा येतात. नंतर पहा मृदू वर्ण. हे सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी स्पर्श व्यंजन मध्ये येतात. मृदू म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार हा सौम्यपणे होतो त्यांना मृदू वर्ण असं पहा म्हटलं जातं. ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब आणि भ हे सगळे या ठिकाणी पहा मृदू वर्ण आहेत किंवा सौम्य वर्ण आहेत. हे या ठिकाणी आपल्या स्पर्श व्यंजनामध्ये येतात. कठोर वर्ण आणि पहा मृदू वर्ण.
त्यानंतर पहा तिसरा प्रकार असतो पहा अनुनासिक वर्ण. अनुनासिक वर्ण म्हणजे काय, ज्या वर्णांचा उच्चार हा त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातून सुद्धा केला जातो, तर त्यावेळेस त्याला अनुनासिक वर्ण असं पहा म्हटलं जातं. म्हणजे याच्यामध्ये पहा ड, त्र, न, न, म म्हणजे नाकातून पण याचा उच्चार होत असेल तर यांना अनुनासिक वर्ण असं पहा म्हटलं जातं. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, जे कठोर वर्ण असतात, मृदू वर्ण आणि अनुनासिक वर्ण, हे सगळेच्या सगळे या ठिकाणी पहा स्पर्श व्यंजने आहेत. पहा काय आहेत, पहा स्पर्श व्यंजने आहेत, हे लक्षात ठेवा. आता यामध्ये आपण गटवार या ठिकाणी जे काही वर्गवार आहेत त्या ठिकाणी पहा समजून घेऊया, ज्याच्यावरती पहा प्रश्न तुम्हाला विचारले जातात. या ठिकाणी बघा, जे वर्ग किती आहेत पहा व्यंजनाचे, 1, 2, 3, 4 आणि 5 आहेत. क, च, ट, त, प, हे या ठिकाणी 5 वर्ग आहेत. आता क वर्गामध्ये पहा कठोर वर्ण कोणते आहेत, व्यंजन कोणते आहेत, पहा क आणि ख, क आणि ख. लक्षात ठेवा, यांना आपण नंबर देतोय 1, 2, 3, 4 आणि पहा 5. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहा कठोर, मृदू आणि अनुनासिक आहे. क वर्गामध्ये पहिले 2 क आणि ख हे कठोर आहेत. लक्षात कसं ठेवायचं, की जर तुम्ही हे लक्षात ठेवलं बघा, क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म. आपण ज्यावेळेस पहा मुळाक्षरे म्हणतो तर त्यावेळेस असेच वाचतो. मग यावेळेस याच्यातले लक्षात ठेवायचं, की जे क आहेत, जे 5 आपण वाचणार त्याच्यामधला शेवटचा अनुनासिक असतो. नंतर आपण च पासून सुरुवात करतो, ट पासून, त पासून, प पासून. मग याचं जे पहिलं अक्षर आहे त्याच्यापासून वर्ग तयार होतात, म्हणजे क चा वर्ग, च चा वर्ग, ट चा, त चा आणि प चा. आता याच्यामध्ये जे पहिले जे वर्ण असतात क आणि ख हे कठोर असतात. दुसऱ्यातले च आणि छ कठोर आहेत, ट, ठ, क कठोर आहे, त, थ कठोर आहे, प, फ कठोर आहे. नंतर मृदू, याच्यामध्ये जे काही तिसरा आणि चौथा जो काही स्तंभ आहे त्याच्यामधले तिसरा आणि चौथा हे मृदू असतात. म्हणजे क वर्गामधला ग, घ, नंतर च मधला ज, झ, ट मधला ड, ढ, त मधला द, ध आणि प मधला ब, भ हे काय आहेत पहा मृदू वर्ण आहेत. लक्षात ठेवायचं तुम्हाला, मृदू, कठोर. आता जे अनुनासिक आहेत पहा, अनुनासिक हे वेगळे असतात. तर हे जो काही 5वा वर्ग आहे पहा, म्हणजे 5वा जो काही कॉलम आहे तर त्याच्यामधले जे ड, त्र, न, न, म हे अनुनासिक आहेत. ड हा क मधला आहे, त्र च मधला, न ट मधला, त न मधला आणि त मधला, न त मधला आणि म हा प मधला आहे. तर हे अनुनासिके आहेत. तर अशा प्रकारे पहा कठोर, मृदू आणि अनुनासिके. आणि जे वर्ग आहेत ते लक्षात ठेवायचे, क, च, ट, त, प आणि त्याच्यामध्ये कठोर, मृदू आणि पहा अनुनासिके कोणकोणते आहेत ते लक्षात ठेवा. प्रत्येक वर्गामध्ये म्हणजे क च्या वर्गामध्ये पहा 5 व्यंजन असतात, पहा च च्या मध्ये 5, 5, 5 आणि 5 अशा प्रकारे जो काही पहा वर्ग आहेत, म्हणजे क, च, ट, त, प वर्ग आहेत, याच्यामध्ये सगळ्यात मिळून पहा 25 वर्ण आपल्याला बघायला, वर्ण किंवा व्यंजन बघायला मिळतील. आता यामधला पहा अर्धस्वर व्यंजन आहे. पहा अर्धस्वर व्यंजन कोणते असतात, तर ज्या आपण स्पर्श व्यंजन पाहिलं, ज्याच्यामध्ये आपण कठोर, मृदू आणि जो काही तिसरा प्रकार पाहिला तर त्याच्यामध्ये आपण पाहिला तो अनुनासिक वर्ण. आता अर्धस्वर व्यंजन पहा, स्पर्श व्यंजन, अर्धस्वर व्यंजन, याच्यामध्ये ज्या व्यंजनांचा उच्चार हा स्वरांसारखा होतो त्यांना अर्धस्वर म्हणतात. म्हणजे अशी व्यंजनच असतात ते, पण त्यांचा उच्चार हा स्वरासारखा होतो. म्हणजे मग यांना काय म्हणतात पहा, अर्धस्वर म्हटलं जातात. तर बघा, य, र, ल आणि व हे 4 असतात पहा अर्धस्वर. य, र, ल, व हे लक्षात ठेवायचं. य, र, ल, व हे 4 अर्धस्वर व्यंजन आहेत. नंतर पहा उष्मा घर्षक व्यंजन. उष्मा किंवा पहा घर्षक व्यंजन म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार करत असताना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते, त्यामुळे त्यांना उष्मा किंवा घर्षक व्यंजन असं पहा म्हटलं जातं. म्हणजे यांचा आपण ज्यावेळेस पहा उच्चार करतो पहा, श, श, स, म्हणजे त्याच्यामधून एक प्रकारची घर्षण निर्माण होते, एक उष्णता निर्माण होते, हवा थोडीशी गरम बाहेर पडते, तर त्यांना उष्मा घर्षक व्यंजन असं पहा म्हटलं जातं. 3च आहेत पण लक्षात ठेवायचं, श, श आणि स. तर तुम्हाला कसाही प्रश्न विचारला जाईल, यापैकी कोणतं उष्मा व्यंजन नाही किंवा घर्षक व्यंजन नाही, हे 3 दिलेले असतील, एक वेगळा असेल तो तुम्हाला ओळखायचा आहे, किंवा खालीलपैकी कोणतं उष्ण किंवा घर्षक व्यंजन आहे तुम्हाला ओळखावं लागेल. त्यामुळे श, श आणि स हे 3 या ठिकाणी उष्ण किंवा घर्षक व्यंजन आहेत, लक्षात ठेवा. नंतर पहा पुढचा प्रकार पहा महाप्राण. आता महाप्राण व्यंजन म्हणजे काय असतात, की ह या वर्णाचा उच्चार, जो ह हा वर्ण आहे याचा उच्चार करत असताना फुफ्फुसातील हवा ही तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते. पहा, ह म्हणा, ह म्हणजे आपण या ठिकाणी जे फुफ्फुसातली हवा आहे ती बाहेर फेकली जाते, म्हणून या वर्णाला महाप्राण व्यंजन असं पहा म्हटलं जातं. आता काय होतं, की बरेच असे आपले व्यंजन आहेत त्याच्यामध्ये पहा ह या ठिकाणी काय आहे तर त्याच्यामध्ये थोडासा मिक्स असतो. जसं की पहा ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध, फ, भ, श, श, च, ह. ही या ठिकाणी 14 महाप्राण आहेत, तर जे या ठिकाणी फुफ्फुसा वाटे
हवा तोंडाने बाहेर थोडीशा प्रमाणामध्ये किंवा जोराने बाहेर फेकली जाते, तर यांना या ठिकाणी महाप्राण व्यंजन असं पण म्हटलं जातं. परंतु लक्षात ठेवा की महाप्राण व्यंजन मुख्य कोणता आहे तो ह आहे. या वर्णात ह या वर्णाची छटा असते. म्हणजे जे काही ख, ग, छ, ठ, ड, ढ, थ हे बघितलं आपण वर्ण. ह्याच्यामध्ये ह या वर्णाची छटा असल्यामुळे त्यांना सुद्धा महाप्राण असं पण म्हटलं जातं. म्हणून एकूण महाप्राण किती आहे ते 14 आहे. नंतर या ठिकाणी आता याच्यामध्ये अपवाद पण लक्षात ठेवा. आता उदाहरणार्थ ख. तर या ठिकाणी ख, ह या ठिकाणी येतो म्हणून हा महाप्राण आहे. आता अपवाद आहे. आपण जो काय स पाहिला स. स हा या ठिकाणी याचा उच्चार किंवा याच्यामध्ये ह येत नाही. परंतु तो सुद्धा काय महाप्राणच आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं की महाप्राण हा स चा जरी उच्चार या ठिकाणी त्याच्यामध्ये ह येत नसला तरी सुद्धा तो महाप्राण आहे. तो अपवाद आहे पण त्याच्यामध्ये ह येत नाही. नंतर अल्पप्राण व्यंजन म्हणजे काय? क, ग, ड, च, ज, त्र, ट, ड, न, त, द, न, प, ब, म, य, र, ल, व, ळ. 20 या ठिकाणी अल्पप्राण आहेत. आता अल्पप्राण कशाला म्हणायचं? की या व्यंजनांना अल्पप्राण असं म्हणतात. या वर्णामध्ये ह ची छटा नसते. म्हणजे याच्यामध्ये ह ची छटा नसते आणि या ठिकाणी आपण ज्यावेळेस उच्चार करतो त्यावेळेस जास्त हवा बाहेर फेकली जात नाही. फुफ्फुसातून हवा येत नाही आणि ह ची छटा नसते. म्हणून यांना अल्पप्राण असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ बघा ग. तर ग काय आहे? याच्यामध्ये ह नाही. हा अल्पप्राण आहे. अपवाद याच्यामध्ये सुद्धा आहे च. बरोबर? जो काय च आहे, च मध्ये ह सुद्धा येतो. परंतु हा या ठिकाणी अल्पप्राण आहे, महाप्राण नाही. तर लक्षात ठेवायचं. तुम्हाला प्रश्न जर विचारला गेला तर च मुद्दाम होऊन टाकतील. त्यामुळे पण लक्षात ठेवा च तुम्ही उच्चार घेऊन बघाल. परंतु हा अल्पप्राण आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जो महाप्राण आहे, महाप्राणमध्ये सुद्धा तुम्हाला मुद्दाम म्हणून यस च दिला जाईल. तर हा सुद्धा या ठिकाणी अल्पप्राण नाही. तर हा महाप्राण आहे. तर लक्षात ठेवा जे अपवाद आहेत तर ते तुम्हाला थोडेसे आयएमपी असतात हे लक्षात ठेवा. नंतर स्वतंत्र व्यंजन आहेत मराठीमध्ये ळ आणि हा. ळ आणि हा हे स्वतंत्र वर्ण मानले जाते. इतर भाषेकडून घेतलेले नाहीत ळ आणि हा हे मराठी भाषेत आहेत. तर हे वर्ण संस्कृत भाषेतले सुद्धा नाही. बाळ, काळ, कमळ हे मराठी भाषेतले या ठिकाणी वर्ण आहेत. ळ आणि हा. तर हे यांना स्वतंत्र व्यंजन असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने आपण हे 5 व्यंजनाचे प्रकार बघितले. नंतर संयुक्त व्यंजन. संयुक्त व्यंजन म्हणजे काय? 2 किंवा अधिक व्यंजनापासून बनलेल्या व्यंजनांना संयुक्त व्यंजन असं म्हटलं जातं. 2 किंवा अधिक व्यंजन असतील त्यापासून जे बनलेले व्यंजन असतात त्यांना संयुक्त व्यंजन असं म्हटलं जातं. याच्यामध्ये क्ष आणि ज्ञ. क्ष आणि ज्ञ यांना संयुक्त व्यंजन असं म्हटलं जातं आणि यांचा समावेश वर्णमालेमध्ये होतो. तर लक्षात ठेवायचं क्ष आणि ज्ञ, क्षत्रिय आणि ज्ञानेश्वरांचा जो क्ष आणि ज्ञ आहे तो संयुक्त व्यंजन ओळखला जातो. आता ठिकाणी वर्णांच्या उच्चारावरून वर्गीकरण या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. वर्णांचं उच्चारण आपण बघितलं म्हणजे या ठिकाणी कोणकोणत्या ठिकाणी त्याचा उच्चार काय होतो आणि त्याच्यावरून आपण या ठिकाणी वर्गीकरण बघणार आहोत. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बघा की या ठिकाणी स्वर आहेत, त्यानंतर व्यंजन आहे, मुखाचा भाग, तोंडाच्या कोणत्या भागातून उच्चार होतो आणि वर्णाचं नाव काय आहे. ठीक आहे बघा स्वर अ आणि आ. नंतर या ठिकाणी आपण जे कंठ्यवर्ण बघितले त्याच्या किंवा जे काही क, च, ट, त, प हे जे काही आपण वर्ग बघितले त्यातला क चा जो वर्ग आहे क, ख, ग, घ, ड आणि त्याच्यामध्ये ह मिक्स होतो म्हणजे अ, आ नंतर क चा वर्ग आणि ह. तर लक्षात ठेवा थोडंसं समजून घ्या की यामध्ये क वर्ग असतो ठीक आहे. क वर्ग स्वर पहिला अ आणि आ नंतर ह. तर हे कंठ म्हणजे जो काही मुखाचा भाग आहे कंठातून या ठिकाणी यांचे उच्चार होतात आणि या वर्णांचं नाव कंठी आहे म्हणजे अ, आ, क, ख, ग, ग, र, ह. हे सगळे या ठिकाणी कंठे वर्ण आहेत. नंतर बघा या ठिकाणी च, च वर्ग, त्यानंतर ई आणि ई हे स्वर च, छ, ज, झ, त्र, य आणि श. य आणि श. तर हे तालू या ठिकाणी या भागातून यांचा उच्चार होतो. यांना तालव्य असं म्हटलं जातं. नंतर या ठिकाणी ट वर्ग, रू स्वर ट, ठ, ड, ढ, न नंतर र, श आणि ळ. र, श, ळ हे मूर्धा यांचा जो उच्चार मूर्धा मधून होतो. या ठिकाणी यांना मूर्धन्य असं म्हटलं जातं. नंतर लृ, त, थ, द, ध, न, ल आणि स. तर हे दंत आहेत. दंत भागातून यांचा उच्चार होतो. आपण ज्यावेळेस त म्हणतो त्यावेळेस दंत. तर मग यांना दंत्य असं म्हटलं जातं. दंत्य वर्ण. नंतर उ आणि उ, प, फ, ब, भ, म. तर हे ओष्टे आहेत यांचा उच्चार करत असताना ओष्टे या भागातून यांचा या ठिकाणी उच्चार होतो म्हणून ओष्टे वर्ण आहेत उ, उ, प, फ, ब, म. नंतर ए. ठीक आहे. ए. तर हे कंठ तालव्य आहेत ए. ए आणि या ठिकाणी एक मिनिट. तर या ठिकाणी अ आहे.
ठीक आहे, ऐ राहिलेला आहे पहा या ठिकाणी ए आणि ऐ. तर हे जे स्वर आहेत पहा ए ऐ हे स्वर या ठिकाणी पहा कंठ आणि तालु या दोन्ही भागातून पहा या ठिकाणी संयुक्तपणे होतात. याला पहा कंठ तालव्य असं म्हटलं. म्हणजे कंठ तालव्य कोणते आहेत तर ए आणि पहा ऐ हे या ठिकाणी कंठ तालव्य आहेत. नंतर ओ आणि औ तर हे कंठ आणि ओष्ठ, कंठ ओष्ठे म्हणजे कंठौष्ठे आहेत पहा ओ आणि औ. नंतर जो व आहे पहा व, तर व हा पहा दंत अधिक ओष्ठ म्हणजे दंतौष्ठे आहे. आणि च, छ, ज आणि झ हे दंत तालव्य आहेत म्हणजे दात आणि ताळू. तर याच्या माध्यमातून या ठिकाणी यांचा उच्चार होतो. म्हणून लक्षात ठेवा जे वेगळे आहेत पहा ए ऐ हे कंठ तालव्य आहेत, ओ औ हे कंठौष्ठे आहेत, व हा दंतोष्ठे आणि च, छ, ज, झ या ठिकाणी पहा दंत तालव्य आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी उच्चारानुसार आपण वर्णांचं वर्गीकरण पहा बघितलेलं आहे. ज्याच्यावर तुम्हाला पहा प्रश्न विचारले जातात ते लिहून ठेवा आणि पहा प्रत्येक वेळेस सारखं वाचत चला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वर्ण संदर्भामध्ये जी काही माहिती आहे ती पाहिली आहे. आता याच्यावरती तुम्हाला प्रश्न बघा कसे विचारलेले आहेत आणि कोणत्या ह्याच्यावरती प्रश्न नाही विचारला. पेपर 1 मध्ये पहा जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसतील. आता बघा 1 आणि 2 मध्ये सुद्धा या ठिकाणी सारखेच प्रश्न तुम्हाला वर्णमालेवरती असतात. यामध्ये बघा पहिला प्रश्न काय आहे की पुढीलपैकी ओष्ठ्य वर्ण कोणता? आता आताच आपण बघितलं जे ओष्ठ्य वर्ण आहे ते कोणते पहा 21 मध्ये या ठिकाणी पेपर 1 मध्ये हा प्रश्न विचारला होता. ओष्ठ्य वर्ण कोणता यापैकी? तर तुम्ही उच्चारण पहा भ बघू शकता. ठीक आहे. या ठिकाणी जो भ आहे तर तो कोणता आहे पहा ओष्ठ्य वर्ण. आता ओष्ठ्य वर्ण कोणकोणते आहेत लक्षात ठेवायचं की प, फ, ब, भ आणि म. प, फ, ब, भ आणि म. हे या ठिकाणी पहा ओष्ठ्य वर्ण आहेत. लक्षात ठेवायचं प, फ, ब, भ, म हे ओष्ठ्य वर्ण आहेत. नंतर श्रद्धांजली मधील एकूण वर्ण किती? आता या ठिकाणी हा जो भाग आहे पहा हे जे काही प्रश्न आहेत तर लक्षात ठेवा जोडाक्षर जो काही पहा एक भाग असतो पहा. ठीक आहे. म्हणजे हा वेगळा बघण्याची गरज नाही. आपण बघतो या ठिकाणी जोडाक्षर हा जो काही वेगळा भाग आहे तर त्याच्यामधून हे प्रश्न विचारले जातात. त्या ठिकाणी 21 लाही एक प्रश्न विचारला होता आणि 20 लाही एक प्रश्न विचारला गेला होता. श्रद्धांजली यामध्ये एकूण वर्ण किती? 17 मध्ये सुद्धा अशाच प्रकार एक प्रकारचा प्रश्न विचारला होता. आता श्रद्धांजलीमध्ये एकूण वर्ण किती आहे तर आपल्याला काय करावं लागेल पहा याच्यामध्ये नेमके वर्ण किती आहे ते बघावं लागेल. आता याचं जर आपण या ठिकाणी वर्ण काढले तर बघा तुमच्या लक्षात येईल पहा या ठिकाणी श्रद्धांजली आहे पहा. ठीक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा शब्द आहे. आता याच्यामध्ये बघायचं स्त्र मध्ये काय येतो पहा श येतो, नंतर र येणार आहे आणि नंतर अ येणार आहे पहा. श्र झाला. यापासून काय होईल पहा या तिन्हीपासून पहा श्र होईल. नंतर द या ठिकाणी काय येणार पहा द हा या ठिकाणी अर्धा आहे. नंतर धांजली धान या ठिकाणी ध आ न. नंतर या ठिकाणी म्हणजे काय येईल पहा या ठिकाणी धान येईल. नंतर ज आणि अ यापासून ज येईल आणि ल आणि ई पासून या ठिकाणी पहा ली येईल. म्हणजे बघा श्रद्धांजली तर यामध्ये एकूण पहा 11 तुम्हाला वर्ण दिसतील पहा श्रद्धांजली. अशा प्रकारे तुम्हाला फोड करावी लागेल. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हे याचं पहा उत्तर येईल. लक्षात ठेवा श्रद्धांजली किंवा अशा प्रकारचे वेगळे काही शब्द आले तर त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारची पहा फोड करावी लागेल. नंतर बघा या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण असं पहा म्हणतात. बघा 18 मध्ये पेपर 1 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे. एकदम बेसिक प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवा जास्त तुम्हाला काही करण्याची गरज नाही. आता जे तुम्हाला दिलेलं आहे तेवढंच करा. तुमचं वर्णावरती एक प्रश्न पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये येईल तेवढा तुम्हाला मार्क मिळून जाईल पहा. यामधला महाप्राण वर्ण कोणता आहे पहा. महाप्राण म्हणजे काय की ज्याचा उच्चार आपण करत असताना फुफ्फुसा वाटे किंवा ज्याच्यामध्ये ह चा उच्चार काय असतो पहा ह ची छटा असते. हे एकदम साधं सोपं आहे पहा ह ची छटा. आता च मध्ये ह आहे बघा बरोबर आहे. च मध्ये ह आहे परंतु आपण च ला काय म्हणतो अल्पप्राण म्हणतो. मी तुम्हाला त्यामुळे सांगितलं होतं की हे जे अपवाद आहेत ना ते लक्षात ठेवा कारण तो तुमचा घात करू शकतात. आता ग मात्र ह येत नाही, ब मध्ये सुद्धा ह येत नाही, मग घ मध्ये सुद्धा ह आहे आणि मग फक्त जो काय अपवाद आहे तो एकच आहे च. म्हणून तुमचं उत्तर पहा ग येणार आहे. बरोबर ऑप्शन क्रमांक डी ग येणार आहे. तर लक्षात ठेवायचं महाप्राण वर्ण कोणकोणते आहेत तर ख ग छ ज ठ ढ थ ध फ भ श श च आणि ह. लक्षात ठेवा तुम्हाला अपवाद त्यामुळेच मी सांगितलेले आहे. ठीक आहे. महाप्राण वर्ण तुम्हाला समजलं. आता पुढीलपैकी कोणते वर्ण कठोर वर्ण आहेत पहा कठोर वर्ण म्हणजे या ठिकाणी क च ट त आणि प. ठीक आहे. क च ट त प या वर्णामधले जे काही वर्ण आहेत ते तुमचे कठोर वर्ण असतात. ठीक आहे. मग कठोर वर्ण यापैकी कोणता आहे ठीक आहे. यापैकी बघा तुमचा कठोर वर्ण पहा फ येणार आहे. बरोबर या ठिकाणी तुमचा वर्ण कुठला येईल पहा फ हा कठोर वर्ण येणार आहे. बघा कठोर वर्ण क ख च छ ट ठ थ त थ प आणि फ. म्हणजे जे काय आपण कठोर वर्ण बघतो कठोर वर्णामध्ये आपण बघितलं की जे काय पहा क च ट त हे जे काही वर्ग आहेत या वर्गामधले तुमचा पहिला आणि दुसरा. ठीक आहे. पहिला आणि दुसरा जे काही तुमचे वर्ण आहेत पहा या ठिकाणी जर समजा आपण बघितलं क आणि ख हे काय तुमचे कठोर येईल. च त
अशा प्रकारे या ठिकाणी हे काय पहा कठोर वर्ण येणार, पुढे तुमचे मृदू वर्ण येतील. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुमचा फ हा कठोर वर्ण येणार आहे. क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प आणि फ हे कठोर वर्ण येतात. नंतर नैऋत्य या शब्दामधील वर्णांची संख्या किती पहा. अशा प्रकारे वर्णांची संख्या 17 मध्ये प्रश्न विचारला होता. आता इथे एक लक्षात ठेवायचं, ठीक आहे. एक अभ्यास आहे, एक निरीक्षण आहे, म्हणून तुम्हाला मी सांगतो की याच्यामध्ये ट्रिक आहेत, हे लक्षात ठेवायच्या. 17 मध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला गेला, ठीक आहे. 17 मध्ये आणि आपण जो श्रद्धांजली हा जो काही प्रश्न बघितला, ठीक आहे. श्रद्धांजली प्रश्न कधी बघितला तर 20 मध्ये. 17 मध्ये 20 म्हणजे 17 18 18 ला परीक्षा झाली, 19 ला परीक्षा झाली, ठीक आहे. 17 नंतर 18 19 आणि 20 20 ला या ठिकाणी म्हणजे 19 ला म्हणजे तो प्रश्न या ठिकाणी विचारला गेला, म्हणजे एक वर्ष सोडून, ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा वरती पहिला प्रश्न 21 ला ओष्टे वर्ण विचारला गेला पहा. 21 ला काय विचारलाय पहा ओष्टे वर्ण. नंतर 18 ला पहा महाप्राण वर्ण विचारलाय, ठीक आहे. नंतर पहा 16 ला कठोर वर्ण विचारलाय. त्यानंतर या ठिकाणी पहा 17 ला, आता या ठिकाणी थोडंसं खालीवर झाले, ठीक आहे, असू द्या. 17 ला या ठिकाणी परत एकदा आपल्याला शब्दामधील वर्णांची संख्या विचारली, ठीक आहे. आता या ठिकाणी आपला नैऋत्य हा शब्द आहे. आता नैऋत्य शब्दामधील पहा वर्णांची संख्या कशी होते बघा. आता काय होईल पहा या ठिकाणी आपण हा शब्द अशा प्रकारे पहा लिहून घेऊया, ठीक आहे. आता नै नै कसा होईल पहा न अधिक अ अधिक ऐ होईल, बरोबर. काय होईल पहा नै म्हणजे याच्या ऐवजी काय होईल पहा नै होईल. नंतर या ठिकाणी रू, आता जो रू असतो ना तो या ठिकाणी त्याच्यामध्ये कुठलाही वेगळा स्वर मिक्स नसतो, तो रू रू सेपरेट असतो. नंतर पहा जो का त असतो तर कसा होतो पहा ते आहे या ठिकाणी ते. आता त अर्धा आहे तो आपल्याला पूर्ण इथे घ्यावा लागेल. नंतर काय आहे पहा य आणि शेवटी काय होणार पहा अ होणार आहे. मग या ठिकाणी बघा 1 2 3 4 4 5 6 आणि 7 तर 7 या ठिकाणी काय येणार पाहिजे याच्यामध्ये वर्ण येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला वर्णांची संख्या पहा काढता येते, ठीक आहे. काही अवघड नाही, फक्त यामध्ये पहा गडबड करू नका, ठीक आहे. नंतर बघा आता पेपर 1 मध्ये पहा 16 मध्ये प्रश्न विचारला होता की स्वरादी वर्ण कोणते. बघा आता हा प्रश्न लक्षात ठेवा, स्वरादी वर्ण कोणते. 16 मध्ये पेपर 1 मध्ये विचारला गेला होता. यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती पहा अनुस्वार आणि या ठिकाणी विसर्ग हे स्वरादी आहे, ठीक आहे. याच्यामध्ये काही तुम्हाला अडचण नसावी. नंतर पहा आता या ठिकाणी बघा आ हा स्वर कोणत्या वर्ण प्रकारामध्ये मोडतो. आता रिपीट परीक्षा झाली होती पहा 16 मध्ये, ठीक आहे. आता ज्यावेळेस तो पेपर कॅन्सल झाला तर त्याच्यामध्ये हा 16चा कॅन्सल झाला होता, तर त्याच्यामध्ये स्वरादी विचारलं होतं. आणि नंतर या ठिकाणी आ हा स्वर कोणत्या प्रकारामध्ये मोडतो असं विचारलं पहा ओष्ठ कंठ्य दंत्य आणि मूर्धन्य. आपण बघितले पहा अ आणि आ तर हे स्वर कशामध्ये येतात तर पहा कंठेमध्ये येतात, बरोबर. ऑप्शन क्रमांक बी पहा कंठेमध्ये येतात. या ठिकाणी तुम्हाला परत एकदा दाखवतो की बघा अ आ क ख ग घ ड आणि ह हे कंठे आहेत पहा कंठे वर्ण. इ ई च छ ज ज त्र य आणि श तालु तालव्य आहेत. रू ट ठ ड ढ न र श ळ हे मूर्धा किंवा मूर्धन्य आहे. तर अशा पद्धतीने हे तुमचे स्वर आणि त्यांची वर्णांची नावं. नंतर आता पुढील पैकी कोणता वर्ण पहा कठोर आहे. बघा 14 मध्ये परत विचारला गेला कठोर वर्ण कोणता आहे. आता या ठिकाणी बघा हा 14 मध्ये विचारला गेलाय, बरोबर. 14 मध्ये कठोर वर्ण विचारला गेला. आता वरती सुद्धा पहा एकदा कठोर वर्ण विचारला होता. एक तुम्हाला मी थोडक्यात फक्त सांगतो, तुमच्या काय लक्षात येत असेल तर ते तुमच्यापाशीच फक्त ठेवा, ठीक आहे. बघा 16 मध्ये ज्यावेळेस रिपीट असेल त्यावेळेस पहा कठोर वर्ण विचारला गेला. लक्षात आलं. म्हणजे काय होते 14 नंतर 16 मध्ये जी पुढची परीक्षा आली त्याच्यामध्ये पहा कठोर वर्णच विचारला गेला. म्हणजे तुम्हाला जास्त अभ्यास करायची गरज आहे असं मला वाटत नाही. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं की नेमकं काय तुम्हाला करायचंय, काय तुम्हाला कशावरून प्रश्न विचारला जाईल तेवढं तुम्ही फक्त परफेक्ट करा. म्हणजे 10 प्रश्नांच्या पाठीमागे पळण्यापेक्षा 2च प्रश्न करा, पण ते समजून घेऊन करा. कारण तुम्हाला माहिती की प्रश्न त्याच्यावरती त्या 2 प्रश्नाभोवतीच फिरणार आहे. तिसरा ऑप्शन या ठिकाणी येऊ शकतो. तोही काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये येऊ शकतो, सगळ्याच प्रश्नांच्या बाबतीमध्ये येऊ शकत नाही, लक्षात ठेवा. कारण प्रश्न तुमच्या याच्यावरून लक्षात येतील. या ठिकाणी कठोर वर्ण विचारलेला आहे, तर कठोर कोणता आहे. आता बघा प प काय आहे मृदू आहे. ब बरोबर. नंतर भ आणि या ठिकाणी काय पहा ध आहे. आता तुम्हाला कठोर वर्ण सांगितले की पहिले क ख च छ ट ठ त थ आणि प फ हे काय आहेत पहा कठोर आहेत, बरोबर. मग याच्यामधला तुमचं उत्तर कोणतं येणार आहे पहा यामध्ये बघा प, बरोबर. तर प हे पहा कठोर आहे. बाकी ब भ आणि ध हे तुमचे या ठिकाणी पहा काय आहेत मृदू वर्ण आहेत किंवा सौम्य आहेत, बरोबर. प आता पेपर 1 मधला पहा 13 मध्ये बघा कठोर व्यंजनच विचारलं गेलं. म्हणजे तुमच्या कठोर व्यंजन तुम्ही पाठ केलं बघा 4 परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला. प्रश्न एकच विचारला जाणार आहे, समजून घ्या मला काय म्हणायचंय.
2 मिनिटाचा व्हिडिओ मोठा होईल. पण मला जे तुम्हाला सांगायचंय ते समजून घ्या, लक्षात ठेवा. एवढं बारीक कोणी तुम्हाला सांगणार नाही. लक्षात ठेवा, की तुम्हाला प्रश्न रिपीट होतात. रिपीट होतात याचा अर्थ काय? की तुम्हाला टॉपिक रिपीट झाला ना, या ठिकाणी बघा कठोर व्यंजन, ठीक आहे. 13 मध्ये प्रश्न विचारला गेला. 14 मध्ये कठोर वर्ण किंवा व्यंजन, ठीक आहे. त्याच्यानंतर रिपीटला सुद्धा तोच विचारला गेला पहा या ठिकाणी आ स्वर कंठेमध्ये येतो, म्हणजे तो म्हणजे कठोरमध्येच आला. त्यानंतर सॉरी या ठिकाणी तो ह्याच्यामध्ये पहा कंठेमध्ये येतो. त्यानंतर या ठिकाणी स्वरादी वर्ण विचारलं गेलं, वर्णांची संख्या विचारली गेली आणि 16 मध्ये बघा रिपीट झाला, तर त्याच्यामध्ये पहा कठोर वर्णच पहा विचारला गेला. बघा म्हणजे कठोर वर्ण तुम्हाला दुसरं काही बघण्याची गरज नाही. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. आणि इथं सुद्धा ओष्ठ्य वर्ण 21 ला विचारला गेला. इथं बदललं गेलं. ठीक आहे, इथं बदललं गेलं. म्हणजे तुम्ही जे वर्ग आहेत ते थोडेसे लक्षात ठेवले, की तुम्हाला काही अडचण येत नाही. एवढंच फक्त या ठिकाणी याच्यावर मला सांगायचं आहे. ठीक आहे. आता पुढे बघा कठोर व्यंजन 13 मध्ये विचारला गेला. आता कोणता कठोर व्यंजन आहे? तर याच्यामध्ये बघा च, ग, ड आणि द. तर हे या ठिकाणी ऑप्शन आहेत. तर याच्यामध्ये तुमचं कठोर व्यंजन पहा काय येईल पहा च. बरोबर. या ठिकाणी पहा च आहे. क, क, ख, च. तर हे या ठिकाणी तुम्हाला उत्तर येणार आहे पहा ऑप्शन क्रमांक च. आता पेपर 2 मध्ये पहा 21 मध्ये बघा. आता बघा लक्षात ठेवा 21 मध्ये अ आणि आ विचारला गेला. आता स्वरादीच विचारले गेले ना. या ठिकाणी काय पहा स्वरादी ऑप्शन क्रमांक बी स्वरादी. आता स्वरादी कुठे विचारले गेले हे समजून घ्या. ठीक आहे. कारण इथून पुढे जे काही व्हिडिओ असतील ते असेच असतील. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला मी एवढं समजून नाही सांगणार, हे लक्षात घ्या फक्त. या ठिकाणी विचारले बघा स्वरादी. 16 मध्ये पेपर 1 मध्ये विचारला गेलाय. आता प्रश्न आहे या ठिकाणी स्वरादी वर्ण कोणते? फक्त या ठिकाणी वर गेलं आणि खाली आलं. ठीक आहे. स्वरादी विचारलं गेलं 16 मध्ये आणि तुम्हाला पेपर 2 मध्ये 21 ला हा प्रश्न लेटेस्ट आलाय. म्हणून तुम्हाला मी समजून काय सांगतोय, की पेपर 1 असेल त्याचाही तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला जी टेस्ट सीरीज दिलेली आहे ना, लक्षात ठेवा टेस्ट सीरीज तुम्हाला दिलेली आहे. पेपर तुम्ही 2 ची फक्त तयारी करताय, तर असं बिलकुल करू नका. पेपर 1 ची पण प्रॅक्टिस करा. कारण पेपर 1 चे तुम्हाला प्रिव्हियस इयरचे पेपर 2 मध्ये येतील आणि पेपर 2 चे प्रश्न पेपर 1 मध्ये येतील. तर हे समजून घ्या. ठीक आहे. तर लक्षात ठेवा पेपर 2 ला 21 मध्ये जो 16 चा प्रश्न होतो या ठिकाणी तुम्हाला विचारला गेला अ आणि आ ला काय म्हणलं पहा स्वरादी म्हटलं. तर आता बघा या ठिकाणी पहा कठोर व्यंजन कोणतं पहा 2020 मध्ये पेपर 2 ला प्रश्न विचारला गेला. आता यामध्ये काय आलेलं बघा कठोर व्यंजन ज, ग, ब आणि ठ. तर याच्यामध्ये बघा कठोर व्यंजन तुम्हाला मी ते सांगितलं की कठोर व्यंजन विचारलं. आता त्या ठिकाणी 20 ला ठीक आहे तुम्हाला तिथं श्रद्धांजली शब्द विचारला गेला, परंतु पेपर 2 मध्ये तुम्हाला श्रद्धांजली जो व्यंजन आहे कठोर ते आलं ना, म्हणजे पेपर 1 चा अभ्यास तुम्हाला कठोर व्यंजनाचा पेपर 2 मध्ये उपयोगात आला. मग या ठिकाणी कोणते कठोर व्यंजन? तर बघा तुमचं ठ येणार आहे. बरोबर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तुमचं डी येणार आहे. ठ ठ हे काय तुमचं कठोर व्यंजन असणार आहे. नंतर या ठिकाणी बघा मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहेत बघा. 17 मध्ये परत प्रश्न रिपीट झाला. किती स्वरादी आहेत ते माहिती आपल्याला. स्वरादी किती असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक स्वरादी किती असणार पहा 2 असणार पहा. बरोबर. तर या ठिकाणी काय असणार तुमचा अनुस्वार आणि विसर्ग. हे तुमचे 2 स्वरादी आहेत. बघा काही वेगळं तुम्हाला करण्याची गरज नाही. पुढीलपैकी कोणती रूपे रची नाहीत? आता 21 ला हा वेगळा प्रश्न आला, परंतु याच्यामध्ये सुद्धा तर वेगळं काहीच नव्हतं. रची रूपे काय असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला रफार लागतो किंवा ठिकाणी आपण असा पाय मोडतो. समजा क्र असेल, ठीक आहे, क्र असेल किंवा समजा आपण त्र लिहितो किंवा समजा प्र लिहितो किंवा समजा र लिहितो आपण. समजा या ठिकाणी आपण फ लिहितो म्हणजे जो काय फ आहे, तर याच्यामध्ये तुमची रची रूपे आहेत. म्हणजे र त्या ठिकाणी आपण जोडतो. तर मग याच्यामध्ये बघा सर्व मध्ये काय आहे पहा र आहे. नंतर सम्राट मध्ये पण र आहे, राष्ट्रमध्ये र आहे. म्हणून याचं उत्तर ऑप्शन क्रमांक पहा डी येतं. लक्षात ठेवा. तर 21 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. काही पहा जोडाक्षरावरती पण प्रश्न विचारले जातात. तेही तुम्हाला या ठिकाणी पण सांगितलेलं आहे. त्यामुळं लक्षात ठेवा असं काही अवघड नाही. फक्त इथून पुढे जेही तुम्हाला विश्लेषण मिळेल ते फक्त बारीक बघा आणि तेवढंच फक्त करा. ठीक आहे. तुम्हाला विश्लेषण अशाच पद्धतीने सर्व विषयांचं पण मिळणार आहे. हा थोडासा वेळ लागू शकतो, पण लक्षात ठेवा परीक्षेच्या आधी जे तुमचे आयएमपी टॉपिक आहेत ना, आयएमपी टॉपिक जे तुम्हाला परीक्षा पास करून 100% देणार तेवढेच करायचं. दुसरीकडे काहीही तुम्ही करण्याची गरज नाही. लक्षात ठेवा एवढंच करा. कारण तुम्हाला मी सगळं सांगितलं की याच्यामध्ये काय होतं काय होणार नाही आणि प्रश्न कसे रिपीट होतात. प्रश्न पेपर 1 मधून पेपर 2 मध्ये, 2 मधून 1 मध्ये आणि मागच्या वर्षातून पुढल्या वर्षामध्ये कसे रिपीट होतात, कसे येतात हे तुम्हाला समजलं. आता ज्यावेळेस तुम्हाला मी परिसर अभ्यासाचा पुढचा व्हिडिओ टाकेल ना, त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये बघा टॉपिक वाईज आणि त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की अरे टीईटी खरंच किती सोपी आहे. तेवढंच करा. बाकी तुम्हाला काही करण्याची गरज नाही. हा तुम्ही बघू शकता, परंतु उगाच अभ्यास तुमचा म्हणजे हे जर टॉपिक झाले तर लक्षात ठेवा तुम्हाला हे जे टॉपिक आहेत ना आपण जे सांगतोय ते टॉपिक झाल्यानंतर जर तुम्हाला या ठिकाणी वेळ मिळाला तर मग या ठिकाणी तुम्ही दुसरे जे टॉपिक आहेत ते करा. की ज्याच्यामधून जे मी तुम्हाला टॉपिक सांगितलं ते तुम्हाला करा की अरे
याच्यातून जर नाही आले तर दुसरे कोणी येतील. परंतु या ठिकाणी अनुभवानुसार तुम्हाला जे प्रश्न रिपीट होतात, तर त्याच टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तुम्हाला या व्हिडिओमधून समजलं असेल. तर पुढचा व्हिडिओ आपण संधीचा बघणार आहोत. संधीच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजेल, की या ठिकाणी नेमकं काय होतंय बघा. तोही व्हिडिओ लगेच अपलोड होईल. तोही व्हिडिओ बघा आणि नंतर अभ्यासाला लागा. मराठीमध्ये तेवढंच करा. मराठीमध्ये जास्त करण्याची गरज नाही. हिंदीमध्ये जे तुम्हाला मी टॉपिक सांगेल तेवढंच करा. नंतर परिसर अभ्यास असेल, नंतर बालमानसशास्त्राचं फक्त एक लक्षात ठेवा, की 2021ला जे काही सगळे व्हिडिओ मी अपलोड केलेत, परिसर अभ्यास, समाजशास्त्र आणि बालमानसशास्त्र, ते सगळे व्हिडिओ बघा. त्याचे रिपिटेशन होऊ द्या. ज्यावेळेस तुम्हाला नंतर व्हिडिओ अपलोड झालेले बघायला मिळतील, त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. तुमचा एकही प्रश्नपत्र चुकणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वेळ कमी जर असेल, तुम्हाला वाटत असेल, की अरे आता काही कसं होईल, परंतु जुने व्हिडिओज बघा. जुने व्हिडिओज या ठिकाणी खूप IMP आहेत. त्याच्यामध्ये मी खूप डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे आणि आता फक्त आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओज बघायचे आहेत, की जे तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप समजलं, वर जी माहिती बघितली, तर त्यावर आधारित तुम्हाला त्याचे प्रश्न विचारले जातील आणि आपल्याला 90+ मार्क या ठिकाणी कसे मिळतील, हे आपण बघणार आहोत. कमी वेळेमध्ये तुमचा जास्तीत जास्त अभ्यास होईल. तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत धन्यवाद.